मित्रांनो, मी प्रणव आणि तुम्ही पाहतात PM व्लॉग्स. तर आज आपण चाललोय नदीवर मासे पकडण्यासाठी. गळ आणि ते घेऊन काय काय घेऊन चाललोय ते तुम्हाला मी नदीवर गेल्यावरच दाखवतो. तर मित्रांनो, येऊन पोहोचलोय नदीला. तर दाखवतो आता तुम्हाला मी कोणकोणते गळ आणलेत काय. हे बघा मित्रांनो, हे फिशिंग लाईन आहे. फिशिंग लाईनचा डब्बा आहे हा. ही फिशिंग लाईन आहे. हे बघा, हा जे हुक आहे आणि हा सिंकर आहे. आणि ह्या बॉटलमध्ये गांडोळ आणलेत आपण. तर आता पटापट फिशिंगची तयारी करून घेतो. हे बघा मित्रांनो, हे असं गांडूळ लावून घेणार आहे आपण. पूर्ण गांडूळ लावणार आहे. हे बघा, असं गांडूळ लावून घेतलंय आपण. तर आता टाकतो, बघतो किती टायमात आपल्याला मासा लागतोय काय. जवळच टाकणार आहे मित्रांनो, जवळच मासे आहेत. हे बघा मित्रांनो, किती फास्ट लाईन ओढते. लागलाय मित्रांनो मासा 5 मिनिटात. मित्रांनो, आत्ताच गळ टाकलाय ना, आत्ता लगेचच मासा लागलाय. बघूयात, चांगलेच मोठे निवडते. बघूयात कोणता मासा आहे काय. चांगल्या मोठ्या साईजचा मासा आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, कसली मोठी चिलापी आहे. पहिलीच चिलापी मिळाली मित्रांनो. किती मोठी चिलापी आहे. पहिलाच गळ टाकला आणि पहिलीच मोठी चिलापी लागली आहे. तर आता पटापट काढून घेऊया तिला. एकदम चांगल्या साईजची चिलापी मिळाली आहे. तर आता पटापट बाहेर काढून घेतो. बघा कसली मोठी आहे. मित्रांनो, गळ कसा गुतला आहे तिच्या तोंडात बघू शकताय. तर आता पटापट गळ काढून घेतो आणि परत टाकतो, बघतो अजून एखादी मिळतीये का. बघा कसला फिट्ट गुतलाय गळ, निघत पण नाहीये. तेव्हा मित्रांनो, कसली जम्बो साईज आहे. तर अजून एक चिलापी मिळतीये का बघू आणि मग लगेच आपण कुकिंगला सुरुवात करू. तर मित्रांनो, परत एकदा गांडूळ लावून घेतलंय. तर आता टाकतो परत. अजून एखादी चिलापी मिळते का बघू आपण. मित्रांनो, दुसरा पण मासा लागलाय, चांगल्याच मोठ्या साईजचा ओढतोय. तर बघूयात कोणता मासा आहे काय. दुसरी पण चिलापीची मित्रांनो, ही बघा, ही पण चांगल्याच साईजची आहे. एकच नंबर साईज मिळाली आहे मित्रांनो. हिला पण आता पटापट काढून घेतो. दोन्ही चिलाप्या मित्रांनो, दोन्ही चिलाप्या मित्रांनो एकच नंबर साईजचे आहेत. तर आता हिला पण काढून घेतो आणि आता कुकिंगची तयारी करूयात. ही पण मित्रांनो एकच नंबर साईज आहे बघा. तर आता पहिला गळ काढून घेतो. जे हुके मित्रांनो, इतका फिट्ट बसतोय का मासा काही सुटूनच जात नाही. किती मोठा मासा असू द्या. बघा कसली मोठी ही पण बघू शकताय. तर आता पटापट ह्या चिलाप्या साफ करून घेतो. आपण इथंच कुकिंग करणार आहेत. खवले काढून घेतो. आपण सगळं साहित्य आणलंय कारण की आपण इथंच कुकिंग करणार आहे त्याच्यामुळं. तर आता हे बघा, हा चाकू आणलाय. ताजी चिलापी असल्यामुळे खवले बघा किती पटापट निघतात. मित्रांनो, हे बघा, दोन्ही चिलाप्यांची खवले काढून घेतलेत. हे बघा, चिलापीच्या हे कल्ल्यामध्ये असते, ही ऊ असते मित्रांनो. ही चिलापीच्या कल्ल्यांमध्ये आहे ना, इथं अशी असते आणि ही रक्त पेती. हे बघा, हे रक्त पिऊन पिऊन आहे ना मासा मरून जातो आणि मगच ही दुसऱ्या माशाच्या कल्ल्यात जाते. जोपर्यंत हा मासा मरत नाही ना, तोपर्यंत ही माशाच्या कल्ल्यातच राहते. पण आत्ताच तिची टाकली होती त्याच्यामुळे ही चिलापी काय मेलेली नाही आहे. हे बघू शकताय, चांगली आहे. तर आता आहे ना, हे वरचे काटे आहेत का, हे काढून घेऊयात पटापट. आपण हे दोन्ही साईडला कट मारणार आहेत. कसे मारणार आहेत मी दाखवतो तुम्हाला. तेव्हा मित्रांनो, असं आहे ना, हे काट्याच्या साईडने आपण कट मारून घेणार आहे.
हे करताना मित्रांनो एकदम सावधपणाने काटे काढा, नाहीतर हे काटे हातात घुसले का लय आगग होती. हे बघा असे कट मारून घ्यायचे काट्याच्या दोन्ही साईडनी. इकडनं मी पण दोन्ही साईडने मारून घेतला आहे. आणि हे बघा असं वरच्या साईडला वढायचा काटा, बघू शकता असा, म्हणजे हे काटे आहेत ना हे निघून येतात. तर असेच आपण दोन्ही चिलाप्यांचे काटे काढून घेणार आहेत. हे बघा कसला भारी काटा निघून आला आहे. हे असं केलं ना मित्रांनो का चिलापीच्या आतमध्ये एक पण काटा राहत नाही आणि एकदम चिलापी बिना काट्याची होऊन जाते. फक्त मधलाच काटा राहतो मित्रांनो. हे बघा असा काटा काढून घेतलाय आपण. तर असंच सेम टू सेम दुसऱ्या चिलापीचा पण काटा काढून घेणार आहे. तर मित्रांनो हे बघा असे काटे काढून घेतलेले आपण दोन्ही चिलाप्यांचे. तर आता पटापट यांना साफ करून घेतो. हे बघा मित्रांनो आतली सगळी घाण काढून घेतली आहे. वरून आहे ना मित्रांनो आपण असे कापून घेणार आहेत चिलापीला असे काप मारणार आहेत वरून, म्हणजे मसाला आतमध्ये चांगला मुरण. हे बघा चांगले खोलवर काप मारणार आहे म्हणजे एकच नंबर मसाला मुरण. असेच आपण दोन्हीकून पण चिरा मारून घेणार आहे. हे बघा दोन्ही चिलाप्यांना अशाच चिरा मारून घेणार आहे. तर हे बघा या पंत्रवाळ्या आणल्यात, आता याच्यात ठेवून घेऊयात चिलाप्या. हे बघा दोनच चिलाप्या आहेत पण पंत्रवळीत सुद्धा बसते नाही, इतक्या मोठ्याल्या आहेत. तर आता पटापट यांना मॅरिनेट करून घेऊयात. त्यासाठी आपण कोणकोणते मसाले आणले ते दाखवतो तुम्हाला. हे बघा हे घरचं लाल तिखट आणले आपण, घरी बनवलेला मसाला आहे हा. इथं साईडला पहिला मसाला बनवून घेऊयात. हे बघा हळद आहे, थोडीशी हळद, थोडासा फिश फ्राय मसाला आहे हा थोडासा टाकणार आहे आपण. थोडंसं मीठ, थोडीशी धना पावडर आणि पूर्ण एक लिंबू घेणार आहे. मोठे मासे आहेत त्याच्यामुळे पूर्ण एक लिंबू घेणार आहे. आता मसाले मिक्स करून चिलाप्यांना चोळून घेऊयात. हे बघा कसा मसाला झाला आहे. तर आता हे जे कट मारलेत आपण त्यांच्यात हा मसाला भरून घेऊयात. दोन्ही साईडने आपण मसाला लावून घेणार आहे. आणि हे वरती आपण जिकडं काटा काढला आहे तिथं पण मध्यभागी हा मसाला लावून घेणार आहे आपण. असंच दुसऱ्या पण चिलापीला लावून घेणार आहे. तर मित्रांनो दोन्ही चिलाप्यांना आपण मसाला लावून घेतला आहे. हे बघा चांगला दोन्ही साईडने मसाला लावून घेतला आहे. आता 10-15 मिनटं आपण याला मॅरिनेट होऊन देऊ आणि तोपर्यंत चूल मांडून घेऊ. मित्रांनो या पावसाळ्यात आलेल्या साईडला काड्या आहेत त्याच घेणार आहेत आपण आज कुकिंगसाठी. म्हणजे पाण्याच्या कडचा कचरा पण निघून जाणार आणि आपली कुकिंग पण होईल. हे बघा हे अशी लाकडं घेणार आहेत, भरपूर लाकडं आहेत इकडं ह्या दगडींमध्ये गुंतलेली. तर आता पटापट ही लाकडं घेतो आणि आपल्या चुलीकडे जातो. तर मित्रांनो हे बघा एवढी लाकडं मिळालीत. तर आता पटापट जाऊयात आपल्या चुलीकडं. तर मित्रांनो आता येऊन पोचलोय चुलीपेक्षा, आता पटापट चूल पेटून घेतो. तर मित्रांनो चूल चांगली पेटली आहे बघा. तर आता पटापट तवा ठेवून घेतो चुलीवर. आणि आपले मासे पण मॅरिनेट झाले असतील, 10-15 मिनटं झालेच म्हणल्यावर. लोखंडी तवा आहे तर आता तवा तापत ठेवू. आणि तवा तापण्याची मित्रांनो तवा तापलाय, आता तव्यावर तेल सोडून घेऊयात. हे बघा कशा बुडबुड्या येतात तेलाला. तर मित्रांनो तेल चांगलं तापले, त्याच्यात जरा लसूण सोडून घेऊयात म्हणजे लसणाची चांगली चव येईल चिलाप्यांना. हे बघा कसला भारी तेल तापले. मस्त पैकी तेल सगळ्या तव्यावर पांगून घेऊयात आणि चिलापे एक एक करून सोडून घेऊयात. हे बघा चांगले मॅरिनेट झालेत. 10-15 मिनटं आपण त्यांना मसाला चोळून ठेवून झालेलं आहे. आणि आता फ्राय व्हायची वाट बघूयात. एक चिलापी तर बसती आहे तव्यावर पण दुसरी चिलापी बसती नाही बघूयात. बघा ही दुसरी, दोन्ही पण चिलाप्या बसतात चांगल्या. तव्याच्या बाहेर जातात मित्रांनो. तर आता पटापट शिजायची वाट बघूयात.
तर मित्रांनो 5 मिनिटं झालेत. आपण तव्यावर चिलाप्या ठेवून तर जरा साईडने तेल सोडून घेऊयात, म्हणजे खाली चिलाप्या चिटकणार नाही. असं सगळे कोण तेल सोडून घ्यायचे. तर मित्रांनो आता पलटी मारून घेऊयात एक एक करून. हे बघा कसल्या भारी शिजल्या. दुसरी पण चिलापी पलटी मारून घेऊयात. हे बघा दुसरी पण चिलापी कसली भारी शिजली आहे. त्या पण साईडने आपण चांगली 5 मिनिटं शिजून घेणार आहे आणि मग तेल सोडणार आहे इकडनं पण. तर बघा मित्रांनो कसल्या भारी शिजतात आपली चिलाप्या. आवाज बघा कसा येते, तडतड तडतड. आता चिलाप्या शिजायची वाट बघूयात आपण. तर मित्रांनो दुसऱ्या पण साईडने आपण चांगली पलटी मारून घेऊयात. हे बघा शिजल्या चांगल्या ह्या साईडने. दुसरी पण चिलापी चांगली पलटी मारून घेऊयात. आणि 5 मिनिटं ह्या पण साईडने शिजून देऊयात आणि मग चिलाप्या आपण काढून घेऊया. मित्रांनो हे बघा आपण येताना घराकडून हे पेरू आणलेत आणि आपल्याकडं मीठ आहे. असा पटापट पेरू कापून घेतो. मस्तपैकी पेरूला मीठ लावून खाऊयात. मित्रांनो मस्तपैकी पेरू कापून झाला आहे. तर आता मीठ आणि आपलं घरचं लाल तिखट आहे ना ते टाकून घेऊयात पेरू. बघा हे घरचं लाल तिखट आपलं ते टाकून घेऊयात. मस्तपैकी चटपटीत पेरू बनवून घेऊयात. आपल्यासोबत सनी आणि गोट्या आहे. सनी शूट करतोय आणि गोट्या तिकडे बसलाय. तर आता गोट्याला देऊयात. तर गोट्या एकच नंबर पेरू आहे मित्रांनो. एकदम चटपटीत लागते. आपण घरचं लाल तिखट आणि मीठ टाकल्यामुळं. तुम्ही पण असं एकदा पेरूला लाल तिखट आणि मीठ लावून बघा, एकच नंबर लागतोय. मस्त बाईक पेरू खाऊन झालेत आपले. तर आता चिलाप्या काढून घेऊयात, चांगल्या शिजल्यात. बघा एकच नंबर. ही पण चिलाप्या काढून घेऊयात. दोन्ही पण चिलाप्या चांगल्या शिजल्यात, एकच नंबर. आणि गोट्याला खायला दिल्यात चिलाप्या. इथं गोट्या बसलाय खायला आणि इथं सनी. तर विचारूयात त्यांना कशा झाल्यात. गोट्या कशा झाल्यात चिलाप्या? छान झाल्यात. सनी कशा झाल्यात? मस्त झाल्यात. तर मित्रांनो सनीने आणि गोट्याने सांगितले तुम्हाला चिलाप्या कशा झाल्यात. तर आता मी खाऊन बघतो कशा झाल्यात. तर मित्रांनो आता मी खाऊन बघतो. हे बघा कसली भारी शिजली आहे चिलापी. खाऊन बघतो आता कशी झाली. हे बघा कसलं भारी तिखट आहे. एकच नंबर शिजली आहे आणि लागते पण मित्रांनो एकच नंबर. एकदम साधी सिंपल रेसिपी आहे मित्रांनो. तुम्ही पण एकदा करून बघा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. 5 मिनिटात मित्रांनो दोन्ही चिलाप्या संपल्यात. हे बघा त्याच्यावरूनच तुम्हाला कळन का चिलाप्या किती भारी झाल्यात.